आज इनकी हालत ये है। हमारे बाबा अभी मेरे को दिखे 4-5 लोग हैं, आज अपनी भी उम्र हो गई, अपन भी रिटायर होने वाले हैं और ये सरकार कोई नहीं, ये सुनने को तैयार नहीं है। और मजदूर एकता जिंदाबाद, मजदूर एकता ऐसा कैसे देते हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो। हमने बोले नोन नहीं करो तो उन्होंने प्रेशर में आके आधार कार्ड पे कर दिए। जब उन्होंने पूरी माहिती दी है कैसी नोंद होती है, हमारी युनियन हमारी ताकत, हमारी युनियन हमारी ताकत, हमारी युनियन हमारी ताकत, मंडळ आमच्या हक्काचे, मंडळ आमच्या हक्काचे, असा कसा देत नाही, असा कसा देत नाही, बघता का महाराष्ट्र राज्य इमारत कल्याणकारी जे मंडळ आहे, या मंडळाचे आणि मंत्री महोदयाने जे आता 13 जुलै 2026ला जे नवीन नियमावली विशेषतः शैक्षणिक धोरण जे लागू केलेलं आहे ते त्याचे आम्हाला मान्य नाही आहे। इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत आणि 8वी 9वी 10वी 12वी या ज्या योजना होत्या पाल्यांना मिळणाऱ्या, या पूर्णतः बंद केलेल्या आहेत। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। जुन्या योजना लागू करा आणि त्याच्यामध्ये दुप्पटीने वाढ करा, ही आमची मागणी आहे। नवीन शैक्षणिक धोरण आहे ते आम्हाला मान्य नाही। त्याच्यामध्ये त्यांनी जो मुद्दा घातलेला आहे कामगार संहितेच्या नावाखाली, तो आम्हाला मान्य याच्यासाठी नाही आहे की कामगाराच्या मुलांना सैनिकी शाळेमध्ये जर त्यांनी ॲडमिशन घेतलं तर त्यांना लाभ मिळेल आणि कामगाराचे मुलं परदेशामध्ये जातील तेव्हा त्यांना तो लाभ मिळेल, तर ते आम्हाला मान्य नाही आहे। म्हणून या शैक्षणिक धोरणाचा महाराष्ट्र राज्य स्वतंत्र कृती समिती व बिल्डिंग पेंटर बांधकाम संघटना आम्ही तीव्र निषेध करतो। संपूर्ण